मॅच सुरू होतीये. संघाचा सन्मान होतोय. तर या ठिकाणी रायझिंग स्टार क्रिकेट क्लब आणि पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीने प्रसन्न ओझरकर यांचा आम्ही सन्मान करतोय. 70-70 स्पोर्ट्स चे ओनर. ट्रॉफीच आपण पाहतोय, ट्रॉफी हाऊस त्यांचं फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचा सन्मान आम्ही यासाठी करतोय. विशेष समाज कार्यामध्ये देखील फार मोठं योगदान प्रसन्न सरांचं नेहमी राहिले. तर प्रसन्न सर, सगळ्यात पहिले हार्ड लक, काय हरकत नाही, परंतु टीम कमी कुठे पडली? बॅटिंग चांगली होती. मागच्या नेहऱ्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा बॅटिंग सगळ्यांनी चांगली गेली. बॉलिंगमध्ये टीम कुठेतरी कमी पडतीये. येणाऱ्या पुढील स्पर्धेमध्ये चांगल्या गोलंदाजीचा प्रयत्न केला. प्रत्येक बाबळीची ओव्हर महत्वाची होती, परंतु ऋषी शेवट आला आणि त्यांनी चांगली फलंदाजी केली त्या ओव्हरला, त्यामुळे ते मॅच मध्ये गेले. नाही तर वन साइड मॅच होती, परंतु गोलंदाजीमुळे आम्हाला इकडे हार पत्करावी लागली. परंतु मी म्हणेल निलेश मोहितेचा एफर्ट्स, ज्या प्रकारे 2 षटकांचा स्पेल त्याचा होता, तो किती महत्वाचा होता. मॅच मध्ये तुम्हाला आणून दिलं होतं, परंतु ती पुढे कंटिन्यू तुम्हाला करता आलं नाही. स्पेशली अजून अपेक्षा कोणाकडून, तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत? आप्पा शेळके एक महत्वाचा गोलंदाज आहे, पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतो. त्याच्याच ओव्हरला माझ्या मते 20-22 रन गेले. ती जर ओव्हर चांगली पडली असती तर आम्ही परत मॅच मध्ये कमबॅक केला असता आणि षटक क्रमांक 3 मध्ये परत निलेश अण्णालाच गोलंदाजी द्यायची होती. तो एक निर्णय चुकला, प्रतीक वाबळेला गोलंदाजी दिली. त्या ओव्हरमध्ये सुद्धा अण्णांनी जर चांगली गोलंदाजी केली असती तर आम्ही मॅच जिंकलो असतो. शेवटचा प्रश्न, रायझिंग स्टारच्या सगळ्या यंग पोरांनी, यंग मुलांनी आपण पाहतो हा जो करंडक घेतलाय, कशी वाटली स्पर्धा? पहिलाच प्रयत्न आहे त्यांचा. पहिल्याच वर्षामध्ये मला वाटतं हाफ पिच क्रिकेट नंतर पहिल्या वेळेस या संघाने नक्कीच या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलंय. एक चांगली स्पर्धा, मैदान फार सुरेख आहे. मुळशी तालुक्यासाठी खऱ्या अर्थाने या मैदानाची गरज होती. ते मैदान या ठिकाणी उपलब्ध झालंय आणि त्या मैदानावरती एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, मॅन ऑफ द मॅच साठी अनेक बक्षिसं ठेवलेले आहेत आणि समालोचक चांगले आहेत, नियोजन चांगलं आहे, वेळेचं बंधन आहे आणि खेळाडूंची सुद्धा चांगली सोय घेतली आहे. त्याच्यामुळे पहिलंच आयोजन करत असताना पिरंगुट क्रिकेट पिरंगुट संघाने, एक रायझिंग स्टार क्रिकेट संघाने चांगलं आयोजन केलंय. थँक्यू प्रसन्न सर, तुम्हाला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यानंतर ऐकूयात तुषार गाभारे यांना. प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची लढत जी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, एका बाजूने रायझिंग स्टार पिरंगुट त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गवासी सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासराम अंबरवेट, या दोन संघांमध्ये हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकला पिरंगुट संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पहिले 6 चेंडू झालेले आहेत. एक झेल देखील पहिल्या षटकामध्ये सुटताना पाहायला मिळालाय. धपलकावरती 14 धावा ज्या संघाच्या फलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. नाना बिलारे, विनंती संपर्क करा. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. वाईट साठी बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. अंपायर्स निलेश मोहितेची कॅप आहे. टीम मध्ये दिली का कोणाला? वाईट बॉल.
अतिरिक्त अवांतर धाव जे मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. स्कोरकार्ड वरती धावा आपण पाहतो. आतापर्यंत धावा नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये अथर्व पवळे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. तर सलामीचे दोन आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. एका बाजूने पराग सुतार तर त्याच्या साथीला आपण पाहतोय सागर काटकर. या आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठे आक्रमण केलं गेलं. धावपलकाची एक मोठी उंची गाठण्यासाठी चांगली सुरुवात पाहायला मिळाली तिथे. त्यावेळेस देखील वेगवान चेंडू होता. अगदी हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय खेळून काढलाय. सर्कलच्या आतमध्ये श्रवण तेथे चेंडूला पाठमोरा होईल. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एका धावेचा एका सिंगलचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतो आलेली एक सिंगल. आतापर्यंत आपण लीग फॉर्मॅट मध्ये सामने पाहिले. जरी संघ पराभूत झाला तरी देखील संघाला संधी होती. परंतु आता नॉकआउटचे सामने आपण जे पाहतोय यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवे स्वतः अथर्व येतोय चेंडूच्या खाली टिपतोय झेल. पहिली विकेट पहिला धक्का पहिला फलंदाज माघारी. पहिली विकेट आली. पहिलं यश मिळालं तिथे अथर्वला. पहिला बॅटर मागे गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो प्रसाद किमसे अर्थात पीके. या स्पर्धेच्या मित्राने मुळशी एक्सप्रेस या नावाने मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांची ओळख आहे राजेश भाऊ पवार यांचा देखील प्रामुख्याने शुभागमन होतंय. भाऊला विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती. दरम्यानचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बन्नाट वेगाचा होता. उदाहरण मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या षटकामध्ये प्रचंड वेगाने धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. परंतु अथर्वचं हे षटक आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू टाकले गेलेत. त्यामध्ये 1 विकेट आणि 3 धावा अथर्वने खर्च केलेल्या आहेत. 17 धावा एकूण संघाच्या धावपलकावरती. यावेळेस अगदी हलक्या हाताने हा चेंडू खेळलाय. सर्कलच्या आतमध्ये सौरभ पोहोचतोय. वेगवान फेकी डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच तिथे मिळवली जाईल. सागर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण त्याने केलं. परंतु या षटकामध्ये अथर्वने त्याला शांत ठेवलंय. या षटकामध्ये मात्र तो जास्त काही मोठे स्ट्रोक खेळू शकला नाही. आता शेवटचे चेंडू पाहायचे षटकातील तेवढे आक्रमणाचा प्रयत्न होता. परंतु अथर्वचा पुन्हा एक बन्नाट वेगाचा चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न सौरभचा पुन्हा एकदा तिथे पाहायला मिळेल. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपेल. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाच्या धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 19 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा सामना आपण खेळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेचं बंधन. 5 षटकांसाठी कमीत कमी 4 गोलंदाजांचा वापर केला जातो. त्यामध्ये 1 गोलंदाज प्रत्येकी 2 षटक टाकताना पाहायला मिळतो. त्या व्यतिरिक्तचे 3 गोलंदाज प्रत्येकी 1-1 षटक टाकतात. आतापर्यंत 2 गोलंदाजांना आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये गणेश होता. त्यानंतर अथर्वला आपण पाहिलं. आता षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये संघाचा असणारा संघनायक मंगेश बलकवडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. संघाचं नेतृत्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली मात्र या सीझन मध्ये चांगली कामगिरी करताना संघ पाहायला मिळाला तो मंगेश गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं. 5 क्षेत्ररक्षक आता सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सागर आणि प्रसाद हे 2 आक्रमक बॅटर 2 तगड्या ताकदीचे फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. षटक क्रमांक 2 मध्ये नक्की शांतता बाळगली. शांत राहिले दोन्ही फलंदाज. परंतु आता पाहिजे पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर आक्रमण देखील पाहायला मिळेल का. आता ताकदीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उभे आहेत. मंगेशचा पहिला चेंडू तिथे मात्र टिप्पा आपण पाहतोय कव्हर मध्ये निखिल गोडांबे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तो पर्यंतच्या कालावधीमध्ये 1 धाव 1 सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येते. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा. जो संघ हा सामना जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथे संपला जाणार आहे. त्यामुळे इथे लढावं लागेल. आता मात्र इथे पराभूत होऊन चालणार नाही. त्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतायत. दोन्ही संघांनी मात्र आता इथे युद्धाला सुरुवात केली आहे. दोन्ही संघ लढतायत.
पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने स्वर्गवासी सतीश दादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन, तर त्यांच्या विरोधामध्ये रायझिंग स्टार्स पिरंगुट यजमान संघ विरुद्ध मेहमान संघ, असा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा रनअपमध्ये अडथळा, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय तिथे थांबलाय. पुन्हा एकदा तिथे मृत चेंडूचा इशारा कळवला जातोय. मंगेशला पण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये. पहिल्या षटकामध्ये गणेशला पण पाहिलं, थोडस धावा जास्त प्रमाणामध्ये त्याने खर्च केला, परंतु त्यानंतर कमबॅक केला अथर्वने. त्याच पावलावरती पावलं टाकत मात्र मंगेशला आपण पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूने सागर आणि प्रसाद ही जोडी आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, जागेवरच मात्र तिथे चेंडू खेळायचा होता, जास्त काही हालचाल पेकीने केली नाही. वेगवान चेंडू होता, तिथे कट करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय पॅटर्न बॉलचा संपर्क झाला नाही. बाईच्या स्वरूपामध्ये इथे मात्र एक धाव धावपलकावरती नोंदवली जाते. गोलंदाज पुन्हा तयार. रिव्हर्स स्विच हिट, 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदत चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. यावेळेस पुन्हा डाऊन साईडला फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरतून प्रयत्न करतोय, चांगले प्रयत्न आहे तिथे. एका हाताच्या साह्याने चेंडू अडवला, फेकी केली आहे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल जे आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल तिथे. मंथनला आपण पाहतोय एका हाताच्या साह्याने चेंडू स्टॉप केला, फेकी केली. तोपर्यंत एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती धावा आहेत त्या 26 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. बंकेचा पुढचा चेंडू राऊंड द विकेट. पीके साठी हा चेंडू होता, गती कमी केली, व्हेरिएशन दाखवलं तिथे मंगेशने. आक्रमणाचा नक्कीच तिथे प्रयत्न होता, वेगवान चेंडूची अपेक्षा करत होता पीके, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिथे धीम्या गतीचा चेंडू आला आणि पीके मात्र बीट होताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो मात्र धावपलकावरती स्कोर कार्ड वरती असणार आहे. पुन्हा मंगेश समोर प्रसाद, यावेळेस मिड विकेट मध्ये प्रसादचा हल्ला, चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. DJ Affy. वीरांची नागिन निघाली, नागोबा ढोलायला लागला. वीरांची नागिन निघाली, नागोबा ढोलायला लागला. वीरांची नागिन निघाली, नागोबा ढोलायला लागला. नागोबा घुमायला लागला, नागोबा घुमायला लागला. वीरांची नागिन निघाली, नागोबा ढोलायला लागला. वीरांची नागिन निघाली, नागोबा ढोलायला लागला. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 32 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 32 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत. 18 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 12 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा बाकी असणार आहे. 3 गोलंदाज आतापर्यंत आपण पाहिले, तर चौथ्या षटकामध्ये मात्र आता नवीन गोलंदाज न वापरता अथर्वला पुन्हा त्या गोलंदाजीची जबाबदारी दिली. पुन्हा त्या पाचारित केलं षटक क्रमांक 4 मध्ये. अथर्व पवळे वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला. 32 धावा आतापर्यंत धावपलकावरती पाहायला मिळाल्यात. अथर्वने या पूर्वीच्या षटकामध्ये एक विकेट मिळवली, 5 धावा खर्च केल्या होत्या. चांगलं कमबॅक त्यांनी करून दिलं होतं, पण आता पुन्हा आक्रमणाचा प्रयत्न फलंदाजाने केला. पुन्हा मोठं आक्रमण केलं मंगेशच्या काही चेंडूंवरती. पाहायचं षटक क्रमांक 4, पहिला चेंडू, पहिल्याच बॉल वरती वेगवान चेंडू, बॅटची कडा एष्टांच्या मागे टिपलाय जाईल. विकेट, फलंदाज बाद. PS. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. सागर, एक मोठं यश मिळालं पुन्हा एकदा अथर्वला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आता साहिल.
त्यावेळेस फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडू सुंदररित्या खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळेल तिथे. स्पर्शतला आपण पाहतोय टीप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. स्कोरकार्ड वरती एका धावेच्या मदतीने वाढ होते. धावफलकावरती 33 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अथर्व मात्र भन्नाट वेगाची गोलंदाजी करत. अथर्वच्या माध्यमातून अचूकता पाहायला मिळाली. सातत्याचा सराव, त्यानंतर मात्र वेगवान चेंडू आणि फलंदाज देखील माघारी पाठवण्यामध्ये त्याला यश मिळाले. पीके समोर एक तगडं आव्हान आहे. आईचा पुढचा चेंडू अथर्वचा कसा प्रकारे टाकला जाईल. खुलवा टप्प्याचा होता चेंडू, तिथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटवरती मात्र चेंडू मिडल होत नाहीये. पीके बराचसा संघर्ष करताना पाहायला मिळाला. दूरवरचे षटकार चौकार खेळण्याची ताकद या खेळाडूकडे निश्चित आहे. ते दाखवून दिलं या पूर्वीच्या षटकामध्ये त्याने. सगळ्यातील एक प्रमुख अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या खांद्यावरती संघाची फार मोठी जबाबदारी आहे. तर सागरची विकेट आली आहे, त्यानंतर नक्की जबाबदारी ती वाढताना पाहायला मिळाली. पाहायचे साहिल त्याला कशा प्रकारे साथ देईल. साहिल देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. उभरता खेळाडू पण डावखऱ्या शैलीचा एक तगडा बॅटर म्हणून साहिलकडे देखील पाहिलं जातं. त्यावेळेस हा चेंडू सोडून दिला. वाईट लाईन धरून मात्र हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहतो जास्त दिशा भरकटली आणि त्यानंतर मात्र नक्कीच पंचांनी कळवला हा चेंडू खराब आहे. वाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव तिथे खर्च होते. अतिरिक्त अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 35 धावा. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. यावेळेस धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. तिथे चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलतोय. बॅटवरती मात्र चेंडू येत नाहीये. फलंदाज मात्र तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा बीट होताना पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावफलकावरती नोंदवला जाणार आहे. साहिलचा आपण पाहिलं तर या सीझन मध्ये बराचसा संघर्ष करताना पाहायला मिळाला. या पूर्वीच्या दोन्ही स्पर्धेमध्ये नक्कीच त्याला शांत ठेवलंय गोलंदाजाने, परंतु त्याला इथे ताकद दाखवावी लागेल. कारण करूया मरोची लढत. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथे संपला जाणार आहे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल तिथे खेळवलाय. पुन्हा एकदा अवंतर धाव खर्च होते. लखपती करणारी क्रिकेटची स्पर्धा समस्त ग्रामस्थ पिरंगुट आणि रायझिंग स्टार पिरंगुट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आयोजित केलेला क्रिकेटचा सोहळा. रायझिंग स्टार करंडक 2025 पहिलं पर्व या क्रिकेटच्या स्पर्धेचा आणि पहिल्याच पर्वामध्ये सुंदर आयोजन, सुंदर नियोजन जे आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं त्या स्पर्धेतील सर्वाधिक एक चांगला उभरता खेळाडू अर्थात रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, कमी वयाचा सर्वाधिक चांगल्या खेळाडूसाठी देखील विघ्नार्थ मोबाईल शॉप यांच्या माध्यमातून साहिल दादा नलावडे यांच्या सौजन्याने स्मार्टफोन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवले गेले. दरम्यान विकेट आली आहे. चांगला झेल तिथे यष्टीरक्षकाचा. फलंदाज साहिल तिथे बाद. ध्यानाचा नेली अहो ज्याची होती, ध्यानाचा नेली आम्ही लावलेली माया आज मायाला नेली. लावलेली माया आज मायाला नेली. थँक्यू. तिसरी विकेट आली साहिलच्या रूपाने. तिसरा धक्का बसलाय. नवीन बॅटर आज मात्र ज्याने नक्कीच या खेळपट्टीवरती आपली ताकद दाखवली, ज्याने स्वतःला सिद्ध केलं, हिरो बनला, प्रणव सुतार नवीन बॅटर दाखल झालाय. पहिलाच बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. मंगेश येतोय चेंडूच्या खाली आणि तिथे मात्र प्रणव सांगतोय तू चल मैं भी आया. ज्या पावली दाखल झालाय त्याच पावली माघारी जाईल. विकेट. गणेश यश 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 चार षटकांचा खेळ जो पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा संपलाय. संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 36 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. अथर्वचं मात्र कौतुक असेल. सुंदर गोलंदाजी अथर्वने या सामन्यामध्ये केली. आतापर्यंत 2 षटक वैयक्तिक अथर्वने टाकले. त्यामध्ये आपण पाहिलं तर अथर्वने 9 धावा एकूण खर्च केल्या 12 चेंडूंमध्ये आणि 4 विकेट देखील मिळवल्या. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली तिथे. आता शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती सौरभ.
शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो सौरभ वरती जबाबदार दिली. पहिला चेंडू सौरभचा पडल्यानंतर बरेचसे मात्र दिशा बदलताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल तिथे मात्र कळवत पंच. अतिरिक्त अवांतर धाव आणि अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 37 धावा. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस मात्र शरीराच्या दिशेने हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र डावे एसटीच्या बाराचा बाहेर असणारा हा चेंडू पंचाने मात्र तिथे वाईट बॉल कळवला. पहिला चेंडू आपण पहिल्या प्रयत्नामध्ये शरीरापासून लांब चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. तिथे दिशा भरकटली. त्यानंतर मात्र शरीराच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा करायचा होता, परंतु अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खर्च होताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळाला. धावफलकावरती 38 धावा. धावफलकावरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे. शेवटचं षटक पाहायचंय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पडला. बरीचशी मात्र तिथे दिशा बदलतोय, दिशा भरकटतोय चेंडू. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा तिथे वाईट बॉल. लागोपाठचा तिसरा वाईट तिथे पाहायला मिळाला. 3 वाईट बॉल आलेत. सौरभ पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. तिथे चेंडू पडला. त्यानंतर मात्र शरीराला मात्र तिथे भिडेल चेंडू. पाठीवरती मात्र पिकेचा चेंडू येत नाहीये. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल. बराचसा संघर्ष करतोय पिके. आज एक षटकार जरूर खेळला, मंगेशवरती आक्रमण केलं, परंतु त्यानंतर शांत पाहायला मिळाला. 7 चेंडू पिकेने आतापर्यंत फेस केले. 7 चेंडू मध्ये 8 धावा त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला वैभव नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याला साथ देण्यासाठी दाखल झालाय. सौरभ पुन्हा तयार. यावेळेस देखील धीम्या गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा तिथे मात्र बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. बॅटच्या आतली कडा. त्यानंतर एका यष्टीरक्षक मात्र एका टप्प्याच्या साईने मात्र चेंडू तिथे स्टॉप करेल. तोपर्यंत आपण पाहतो कोणत्या प्रकारे धावेचा प्रयत्न नाहीये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. पहिले 3 चेंडू मध्ये वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. 3 वाईट पाहायला मिळाले. त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव आलेत. यावेळेस विकेट केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु बनेल दर्शक आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फरार. मिळत आहे धावा 4. चार धावेंच्या मदतीने संघाचं धावफलक वाढेल. संघाचं धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. सौरभ पुन्हा तयार. समोर पीके. यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं, परंतु चेंडू पडला. पुन्हा दिशा बदलली. यष्टीरक्षक देखील तिथे चेंडू अडवण्यामध्ये बराचसा संघर्ष करावा लागला. या दरम्यान पाहायचंय तिथे विकेट साठी आपण पाहतो धावबासाठी प्रयत्न केलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी. It's Omar style. थँक्यू. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहे. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे त्यांच्या विरोधामध्ये अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण या. फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे.
तातोडे पाहुणे आणि गावडे मामांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. फलंदाज बाद आहे. त्यावेळेचा चेंडू पुन्हा आपण पाहतो तिथे वैभव साठी धीम्या गतीचा होता. पॅटाने बॉलचा तिथे संपर्क नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव. शेवटचा एक चेंडू आता मात्र बाकी असेल. पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा सौरभ 7 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. 43 धावा बॉलकावरती आहेत. शेवटचा बॉल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एस्ट्यांच्या मागे चुकी झाली. त्याच्यानंतर मात्र कमलेश कडून आपण पाहतोय चुकी झाली. चेंडू दिसटला आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. साऊंडचा तो ट्रेंडिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन करू नका. चिकन्या रुपड्याला मन करू नका. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन करू नका. दिला तर झापक सुपक झापक. बोनस स्वरूपामध्ये आपण पाहतो इथे धावा ज्या धपलकावरती ऍड होत आहेत. 48 धावा धपलकावरती. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू पडला. दिशा बदलली तिथे. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. यष्टीरक्षकाने स्टंपच्या पुढे चेंडू अडवला आहे की नाही हे आता पाहिलं जाईल. नो बॉल बघण्यास तिथे कळवलंय नो बॉल. खेळाडू तिथे नक्कीच दाखवली तिथे क्षेत्ररक्षकाने. तिसऱ्या पंचांकडून निर्णय येण्यापूर्वी मात्र निर्णय कळवला तिथे. इष्टांच्या पुढे मात्र चेंडू पकडला होता. नो बॉल तिथे असेल. येणारा पुढील चेंडू फ्री हिट. यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवरती सुपर डुपर स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिल्या डावाचा खेळ झालाय आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवरती तब्बल 12 धावा खर्च झाल्यात. 55 धावा धावपलकावरती असतील. 56 धावेंचं टार्गेट. चल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. दोन्ही कॅप्टनला विनंती आपण या. चला आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. योगेश सर थोडं धावत पळत या. मान्यवर या ठिकाणी थांबलेले आहेत. सामना 5 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. वेळेचं बंधन असेल. बॅड लाईटची अपील चालणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. चला आघाडीचे दोन्ही बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ तुम्ही खर्च करताय. यजमान संघ आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. टॉस जिंकलाय कासरांबोली संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. उरवडे संघाला प्रथमतः बॅटिंग साठी आमंत्रित केलेलं आहे.
मंथन स्टेजच्या मागची गाडी काढ. अजय गोळे आपण या ठिकाणी या. आर्यन मुख्य व्यासपीठाशी संपर्क करा. छप्पन्न धाव्यांचा टार्गेट आहे. दुसऱ्या डावाला दुसऱ्या इनिंगला सुरुवातीच्या मैदानाच्या आतमध्ये आपण करतोय. 30 चेंडू आणि 56 धावा हे समीकरण दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. आघाडीचे 2 बॅटर दाखल झालेत. एका बाजूने स्पर्शद तर दुसऱ्या बाजूने श्रवण. या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 मध्ये शिवम नांगरे संघातील असणारे प्रमुख विकेट टेकर गोलंदाज. पहिला चेंडू घेऊन तयार. समोर स्पर्शद. पहिलाच बॉल. परीक्षे मात्र तिथे तडपड केली तिथे पहिला चेंडू खेळण्यासाठी, परंतु बॅटरने बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिला चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस मात्र अगदी हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. सन्मान देण्याचा प्रयत्न, सावधरित्या मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. बॅटरने बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. शिवमचे मात्र षटक फार महत्वाचे असणार. शिवमची गोलंदाजी इथे फार महत्वाची या सामन्यामध्ये, कारण आतापर्यंत प्रभावशाली राहिला. सकाळच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. विकेट नक्कीच मिळवल्या. तर मोठमोठ्या फलंदाजाला मात्र त्याने माघारी पाठवलंय. यावेळेस अगदी हलक्याने हा चेंडू खेळला, फक्त दिशा दिली सन्मानपूर्वक. मात्र आपण पाहतो तिथे स्पर्शत आपलं वैयक्तिक खातं उघडेल. 1 धाव जे मैदानाच्या आतमध्ये एका धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील ओपन झालंय. संघाचं अकाउंट देखील ओपन होतंय. धावफलकावरती 1 धाव धावफलकावरती नोंदवली गेली. पहिली धाव आल्यानंतर मात्र समीकरण बदलतंय. 27 चेंडू आणि 27 चेंडू मध्ये 55 धावा, जवळपास 12 धाव्यांच्या सरासरीने मात्र समीकरण गाठायचंय. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण देखील थोडी घाई करा. यानंतर अजून एक सामना आहे. जवळपास 5 वाजत आलेत. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट मध्ये पाठवरती चेंडू मिडल झाला नाही, परंतु सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला स्टॉप करेल. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा 1 धाव मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांनी मात्र आपण पाहतो शांत रीतीने सावधतेने मात्र आपण पाहतो इथे सुरुवात केली आहे, परंतु ही शांतता किती काळ मैदानाच्या आतमध्ये टिकून राहील. कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय दोन्ही बॅटरने मात्र मोठं आक्रमण केलेलं आहे. यावेळेस पावलांचा वापर केलाय. सर्कल भेदला आणि चेंडू पाठवलाय लॉंग ऑफ मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. सनसनीत चौकार. पहिला चौकार आला दुसऱ्या डावातील. स्पर्शच्या बॅटमध्ये आपण पाहतोय मिळालेल्या 4 धावा. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. शिवम पुन्हा तयार. यावेळेस मात्र गुडका टेक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तिथे सुंदर आहेत. आर्यनला आपण पाहतोय तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालं. एका हाताच्या साईने चेंडूचा वेग कमी केला, थांबवलं. त्यानंतरच्या प्रयत्नामध्ये चेंडूची फेकी केली आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेली 1 सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिल्या षटकामध्ये शिवम नांगरे हा गोलंदाज आपण पाहिला. चांगली गोलंदाजी केली त्याने. केवळ 7 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ संपवलाय. शेवटचे 24 चेंडू बाकी असणार आहेत आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 49 धावा.
नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय षटक क्रमांक 2 मध्ये आर्यन सावंत. हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल वाईड यॉर्कर. पहिल्या चेंडूवरती नक्कीच अचूकता दाखवली. स्पर्शात आपण पाहतो तिथे वाईडच्या अपेक्षेने चेंडू सोडून दिला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये तिथे डॉट बॉल जो कळवला जातोय, निर्धाव चेंडू कळवला जातोय. डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळाला तिथे. दोन चॅम्पियन संघांमध्ये ही लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आज मात्र या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये सर्व जिंकलेले संघ आज या खेळपट्टीवरती एकमेकांच्या आमने सामने लढलेत. यावेळेस मात्र बॅटची कडा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय जाईल. मोठी शिकार मिळवली तिथे. मोठी विकेट आली स्पर्शच्या रूपाने. पहिला धक्का. Jazz in the mix. Jazz in the mix. पहिली विकेट आली. पहिला बॅटर बाद झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघाचा असणारा संघ नायक मंगेश बलकवडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावपलकावरती धावा आहेत 7 धावा. 22 चेंडू आणि 49 धाव्यांचं समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आर्यन सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळेस पहिलाच बॉल पूर्ण टेकत खेळण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. कौतुक असेल आर्यनचं. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात शुभमने केली. त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत, 1 विकेट, कोणत्या प्रकारची धाव नाहीये. समोर मंगेश मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आर्यन पुन्हा तयार. यावेळेस रिवर्सचा प्रयत्न होता, परंतु आर्यनचा हा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती येत नाहीये. फलंदाजाला मात्र तिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी भाग पाडतोय आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल जो स्कोर कार्ड वरती नोंदवला जाईल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र धावपलकावरती आपण पाहतो नोंदवला जातोय. 7 धावा धावपलकावरती आहेत. एकमेकांची साथ इथे फार गरजेची आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू. तिथे मात्र मंगेश समोर आता बरेचसे प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. बऱ्याचशा अडचणीला मात्र सामोरे जाण्यासाठी भाग पाडले आर्यनने. 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडू मध्ये एकही धाव नाही. आता शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. पाहायचे स्पर्धेतील आपण पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का. 1 विकेट मिळवली आहे. एक मोठं यश मिळवलं. त्यानंतर मात्र नक्कीच एका तगड्या बॅटरला थांबून ठेवले. कौतुक असेल आर्यनचं. संघाने जो विश्वास दाखवला. उभरता खेळाडू, अनुभव कमी आहे, परंतु आत्मविश्वास या खेळाडूकडे बराच आहे आणि त्याच्याच ताकदीवरती इथे आर्यन लढताना पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू. शेवटच्या बॉल वरती मंगेशच्या बॅट मधून हवा हल्ला. मंगेश देखील सांगतोय हम भी कुछ कम नाही. ठोकलाय षटकार. या टाईमरला जीवन थोडा लाव. या टाईमरला जीवन थोडा लाव. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. त्यानंतर आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपल्यावरती संघाच्या धावपलकावरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 13 धावा एका विकेटच्या मोबाईलमध्ये. आर्यनचं कौतुक असेल ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली. 6 चेंडूमध्ये केवळ 6 धावा. 1 षटकार शेवटच्या चेंडूवरती आला, परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची धाव त्याने खर्च केली नाही आणि एक मोठी विकेट मिळवली. आघाडीचा बॅटर त्याने माघारी पाठवला. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती पीके प्रसाद केमसे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये 43 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला विनंती आहे थोडी घाई करा मित्रांनो. यानंतर अजून एक सामना आहे. तो सामना देखील फार महत्वाचा आहे. दोन्ही संघ आपण पाहतो इथे हार मानायला तयार नाही. दोन्ही संघ लढत आहे. दोन्ही संघाला विजय इथे मिळवायचा आहे. दोन्ही संघाने स्वप्न पाहिलंय. हा चेंडू मात्र
समोर त्याला फटका केलाय, सर्कल मात्र तिथे बीट होईल. त्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, साहिल पोहोचला, फेकी केली, परंतु फेकी मध्ये तिथे आपण पाहतोय बराचसा वेळ घेतला फेकी करण्यामध्ये. त्याचा फायदा घेतला बॅटरने, वेगाने मात्र तिथे झटपट वाऱ्याच्या वेगाने 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धबलकावरती धावा त्या 15 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तिथे शिवम चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये आलेली विकेट भयान शांतता पसरवून गेली आहे. यावेळेस मात्र पंच केलाय चेंडू डीप कव्हर मध्ये, तिथे चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, इथे निर्धाव येतोय. 19 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस विकेट केलाय, उंची मिळाली आहे, लांबी मात्र तिथे कमी मिळाली. सागर आला चेंडूच्या खाली, टिपलाय झेल, मोठी विकेट आली. आघाडीचा दुसरा फलंदाज माघारी. मैदानाच्या आतमध्ये विकेट आली, फलंदाज तिथे जो बाद होताना पाहायला मिळाला. आघाडीचा दुसरा बॅटर देखील माघारी गेलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अथर्व दाखल झाला, पहिला चेंडू मिड विकेट मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू निसटला. दुसऱ्या धावेसाठी संधी दिली तिथे आणि 2 धावा तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती धावा आहेत त्या 21 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 2.5 षटकांचा खेळ झाला. 21 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे मोठी अपील, लाऊड अपील, परंतु तिथे पंचाने कळवलं बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारे संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव असेल, चेंडू डॉट आला. 3 षटकांचा खेळ होतोय. 18 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावपलकावरती 21 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे बाकी असते 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 35 धाव्यांची गरज. 18 चेंडू मध्ये 21 बनवल्या, अजूनही 12 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या. त्यामध्ये शिवम नांगरेचं 1 षटक का आर्यनचं अजून 1 षटक पाहायला मिळेल, कारण दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत प्रभावशाली गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आर्यनने मात्र आपण पाहिलं 1 विकेट मिळवलं, 6 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या शिवम नांगरेने. त्यामुळे पाहायचं संघाचा संघ नाही, कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी देणार, 2 पैकी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. तो विश्वास दाखवला शिवम नांगरे या गोलंदाजावरती. जरी आर्यनने मात्र चांगली गोलंदाजी केली असते तरी मात्र विकेट टेकर म्हणून नक्कीच शिवमकडे पाहिलं जातं. संघातील एक प्रमुख गोलंदाज, स्ट्रायकर गोलंदाज म्हणून शिवमकडे पाहिलं जातं. विश्वास दाखवला यावेळेस मात्र शिवम वरती. पाहायचं शिवम कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करेल, कारण समोर आपण जर पाहिलं तर मंगेश संघाचा संघ नायक, उर्शीचा फायटर जेट म्हणून मंगेशची देखील ओळख राहिली आहे. कित्येक वेळा मात्र संकटमोचक कामगिरी मंगेशने केली, अशक्य सामने सोपे करून दाखवलेत. आता पाहायचं इथे 12 चेंडू मध्ये हव्यात त्या 35 धावा. कशा प्रकारे मात्र मंगेशची देखील इथे फलंदाजी पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत, एका बाजूने शिवम तर दुसऱ्या बाजूने मंगेश. दोन्ही तालुक्यातील नामवंत खेळाडू एकमेकांच्या आमने सामने. पहिला चेंडू सोडून दिलाय तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय काहीशी विचारणा पंचांकडे होतीये. तिथे मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला आहे की नाही यात तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. 2 कॅमेऱ्याच्या साह्याने cricklive.in च्या माध्यमातून अमित भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम
या स्पर्धेच्या निमित्ताने कामगिरी करताना पाहायला मिळते. आतापर्यंत चांगलं काम त्या नक्कीच संपूर्ण टीमचं पाहायला मिळालंय. आता देखील पाहिजे त्याच टीमचा आधार घेतला जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून या चेंडूचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडला आहे की नाही हे मात्र तिथे चेक केलं जात आहे. अक्षय सर आपण पाहतो तिथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू तिथे मात्र नो बॉल घोषित केलाय. गोलंदाजाला मात्र काही मर्यादा दिलेल्या आहेत. त्या मर्यादेच्या आतमध्ये चेंडू टाकणं गरजेचं आहे. तिथे मात्र आपण पाहतो त्या मर्यादेच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी तिथे नो बॉल घोषित केला. येणारा पुढील चेंडू असे फ्री हिट संधी असेल मंगेशकडे. शुभम पुन्हा तयार. राऊंड द विकेट. बेस्ट टाइम स्ट्रोक. बॅटवरती चेंडू मिडल झाला. चेंडू पडला. दिशा बदलली. क्षेत्ररक्षक पोहोचतो पण एक सिंगल घेतले. दुसरा धावेचा प्रयत्न. जागा सोडली आहे तिथे. फेकी थोडीशी खराब आली. थोडीशी मात्र तिथे दूरवरती आलेली फेकी आणि तोपर्यंत मंगेश आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. 2 धावा तिथे मिळाल्यात. 2 धावेने तिथे स्कोर कार्ड वाढेल. संघाचं धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 24 धावा. शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये 32 धावा. हे समीकरण जे आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने अथर्वला आपण पाहतोय 2 चेंडू मध्ये 2 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूने मंगेश 6 चेंडू खेळलाय. 6 चेंडू मध्ये 8 धावा बनवल्यात. आतापर्यंत संघर्ष करताना मंगेशला पण पाहिलंय. परंतु इथून पुढे त्या संघर्षावरती मात करावी लागेल. इथे जिंकायचं असेल तर ताकद दाखवावी लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाज शिवम आता त्याची ताकद दाखवतोय. त्याची अचूकता दाखवतोय तो. यावेळेस देखील बॅटची कडा स्टँडच्या मागे झेल टिपलाय. मोठी विकेट. बिग विकेट गॉन. संघाचा संघनायक मंगेश बलकवडे तिथे बाद. जो संघ जिंकेल तो मात्र क्वार्टर फायनल मध्ये. परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास ते संपला जाणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघातील असणारे एक अनुभवी खेळाडू गणेश कुराडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अजूनही 32 धावा हव्या आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूने अथर्वने मात्र या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज असताना संघाला विजय देत सेमीफायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. तो अथर्व नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. शिवम पुन्हा तयार. पहिलाच बॉल वरती दिशा दिली आहे. उंची मिळेल तिथे. लांबी कमी. क्षेत्ररक्षक सागर काटकर आला चेंडूच्या खाली. टिपलाय जाईल. मोठी विकेट आली. फलंदाज गणेश तिथे बाद. गणेश आपण पाहतो तिथे जो बाद होतोय. ताकद कमी पाहायला मिळाली. टायमिंग वरती जास्त भर दिली गणेश यांनी. परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो एक चांगला झेल सागरने टिपला आणि गणेश यांची आलेली विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमलेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिवमचं मात्र कौतुक असेल. सुंदर गोलंदाजी करतोय शिवम. प्रथमतः आपण पाहिलं मंगेशची विकेट मिळवली. त्यानंतर गणेशला मात्र माघारी पाठवलं. विकेट हॅट्रिक चंबट्यावरती शिवम पाहायला मिळेल. कौतुकास्पद खेळ राहिलाय शिवमचा आतापर्यंत. त्यावेळेस हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता तिथे. इस्टँडच्या मागे आपण पाहतोय चेंडू आतून निसटला. बॅकअप चांगलं होतं आर्यनचं. त्यामुळे आपण पाहतो तिथे जास्त धाव मिळत नाहीये. व्हाईट बॉल तिथे मात्र पंचांनी कळवला. अतिरिक्त अभ्यंतर धाव. इथून पुढे प्रचंड मोठं आक्रमण करावं लागेल. षटकार चौकारांची गरज मात्र जास्त प्रमाणामध्ये भासताना पाहायला मिळते. कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तिथे गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा. त्यानंतर मात्र आर्यनला पण पाहिलं. मोठी विकेट मिळवली. स्पर्शतला त्याने बाद केलं आणि त्यानंतर केवळ 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक 3 मध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय.
आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. टॉप एज एस्टनच्या मागे आर्यन टिपतोय झेल. विकेट हॅट्रिक पूर्ण होतीये. फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद. पहिली विकेट हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज ठरतोय शिवम नांगरे. काय गोलंदाजी केली शिवमने आज इथे या खेळपट्टीवरती. जादू केली त्याने त्याच्या गोलंदाजीची. विकेट हॅट्रिक पूर्ण केली. स्पर्धेतील पहिला गोलंदाज ठरला ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली आहे. 3 विकेट ज्याने घेतल्या तो शिवम नांगरे. सुंदर गोलंदाजी करतोय. आज मात्र प्रेक्षकांची मन जिंकली आहे त्याने. आज मात्र प्रभावशाली राहिले. या पूर्वीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. संघाने का विश्वास दाखवलाय माझ्यावरती. बरेचसे पर्याय होते संघाकडे परंतु मला का निवडलं ते दाखवून दिलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल दाखल झाला. पहिला चेंडू बॅटच्या आतलीकडे आर्यनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. एक सिंगल आली. एक धाव आली. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावपलकावरती धावा आहेत 26 धावा. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडू मध्ये 30 धावा. पहिल्या डावातील शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू टाकत असताना 12 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. त्या धावा आता कुठेतरी नक्की संघासाठी बऱ्याचशा महागड्या ठरतात. शेवटचे 7 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. या षटकातील राहिलेला अखेरचा चेंडू मात्र फार महत्वाचा असणार आहे. निर्णायक चेंडू इथे पाहायला मिळेल. एखादा बिगेट पिरंगुट संघासाठी महत्वाचा आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी दुहेरी धावा किंवा निर्धाव चेंडू कासरांबोली अंबरवेट संघासाठी मात्र फार महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनल मध्ये परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथे संपला जाणार आहे. शिवम तयार. शेवटचा चेंडू समोर अथर्व. रिव्हर्स साठी मात्र तिथे प्रयत्न केला होता. जागा सोडली. धावबाची संधी असेल तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट. फलंदाज निखिल तिथे धावबाद. व्हाईट बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता जो दाखल होताना पाहायला मिळेल सौरभ गोळे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडू मध्ये 29 धावा. हा चेंडू महत्वाचा. या डावामध्ये या इनिंग मध्ये हा चेंडू फार महत्वाचा आहे. आक्रमणाचा प्रयत्न तिथे परंतु मैदानाच्या आतमध्ये एस्टांच्या मागे एक चांगला झेल. बॅटची कडा होती तिथे आणि फलंदाज ज्या पावली दाखल झालाय त्याच पावली मागे जाईल. विकेट. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय सुजित भाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन होते. भाऊंचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. शिवमवरती विश्वास दाखल होता संघाने मात्र निर्णय घेतला होता. निर्णय घेताना मात्र तो घेतोय आपण निर्णय तो योग्य आहे की नाही ते माहित नाही परंतु तो निर्णय योग्य ठरवण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले गेले आणि तो निर्णय योग्य होता हे दाखवून दिलं शिवमने. सुंदर गोलंदाजी केली. 4 विकेट. धावबाच्या स्वरूपामध्ये 1 विकेट आली. विरोधी संघाला मात्र नक्कीच तिथे बऱ्याचशा मोठ्या अडचणी टाकले गोलंदाजाने. आता शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये 29 धावा. हे समीकरण असेल. या स्पर्धेमध्ये 31 धावा 6 चेंडू मध्ये होताना आपण पाहिल्यात. आजच्या दिवसामध्ये 6 चेंडू मध्ये 31 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. इथे पाहायचंय 6 चेंडू मध्ये 29 धावा बनवल्या जाणार का. गोलंदाजीच्या मार्कवरती जय ज्याच्या नावामध्ये नक्कीच विजय. तो जय आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे सोडून दिलाय. लेफ्ट केलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त अवंतर धाव. अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाते. संघाचा धावपलक वाढेल. धावपलकावरती धावा 28 धावा. 7 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. निम्म्याहून जास्त फलंदाज मात्र डगआउट मध्ये आराम करतायत. 28 धावा आतापर्यंत बनवल्या 24 चेंडू मध्ये. शेवटच्या 6 चेंडू मध्ये अजून 28 धावा बनवायच्या. पाहायचंय इथे विक्रम नोंदवला जाणार का. नवीन इतिहास रचला जाईल का. यावेळी ऑन साइडला मिड विकेट मध्ये फटका खेळलाय. सिंगल धाव तर घेतली जाईल. शिवम येतोय.
एक सिंगल घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जागा सोडली अथर्वने, स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न तिथे आहे त्याचा, आणि तिथे मात्र विकेट आपण पाहतोय. सॅक्रिफाईस होईल अजयची. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकाचा पात. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. कासरांबोली संघ, नाना भिलारे आणि टीम आपल्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे. मैदानाच्या आतमधील खेळाडू मैदानाच्या बाहेर येण्यापूर्वी आपला संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल करा, कारण वेळ मित्रांनो आपल्याकडे कमी आहे. बॅट लाईटची अपील चालणार नाही. तुम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करताय, पहिले इनिंग झाल्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची, त्यामुळे तुम्ही देखील काही करणं गरजेचं आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे, बॅटवरती चेंडू मिडल होत नाही, पटझड पाहायला मिळाली तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. गोलंदाजाने मात्र केलेली सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत 8 फलंदाजांना मात्र बाद केलं आणि 29 धावा ज्या आतापर्यंत 26 चेंडू मध्ये खर्च केलेल्या. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू बाकी आहेत आणि 27 धावा. विजयाचा पारडा मात्र आता चुकताना पाहायला मिळत आहे. विजयाच्या वाटेवरती दोन्ही संघ धावत असताना कासरांबोली अंबरवेट हा संघ बराचसा पुढे निघून गेला. आता पावलांचा वापर केला, फुलटॉस चेंडू होता तिथे, बिच टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. साहिल टिपतोय, साहिल, विकेट आली अथर्वची. फलंदाज तिथे बाद. चला नवीन बॅटर थोडी काही करा. विकेट आली आहे. 9व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. 29 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे अजून 3 चेंडू बाकी आहे. 27 धावा. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. त्यामुळेच मात्र आपण पाहतो तिथे दिशा देण्याचा प्रयत्न होता. इष्टांच्या मागे थोडासा फंबल होतोय. एका धावेचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. धावपलक वाढेल. धावपलकावरती 30 धावा, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. जर तरच्या गोष्टी सामन्यामध्ये शिल्लक राहिल्यात, आता मात्र संघ झालेल्या चुका तर नक्कीच संघाच्या संघ नायकाला, संघातील खेळाडूला त्रास देत असतील. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. यावेळेस बिग हिट केलाय मिड विकेट मध्ये. निखिलच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. आक्रमणाला इथे मात्र फार उशीर झाला. आता शेवटचा एक चेंडू बाकी आणि 20 धावा. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निर्धाव सामना जिंकलाय स्वर्गवासी सतीश दादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासरांबोली अंबरवेट संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय, ज्याने मात्र 2 षटकामध्ये 13 धावा खर्च करत 4 विकेट मिळवल्या. तो शिवम नांगरे ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला आघाडीचे दोन्ही बॅटर आपण देखील त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. उरावडे टीम आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. शिवम या. मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय सुजित भाऊ गायकवाड यांना विनंती, आपण या. आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देतोय.